डिग्री घेतलेली फॅशन डिझायनिंगमध्ये आणि ते करता करता जॉबही करत होतो आणि माझी ही हॉबी होती गणपतीची, ती मी कुठेतरी जपत होतो. ते 2020ला जेव्हा लॉकडाऊन पडलं तेव्हा जॉब्स नव्हते आणि तेव्हा विचार केला की आपण कारखाना स्टार्ट करूया गणपतीचा. म्हणजे मग एवढ्या कमी वेळामध्ये एवढं मोठं ब्रँड उभं करणं म्हणजे आजपर्यंत सोपी गोष्ट नव्हती. ती ठेवलं की मी 22 फूटपर्यंतच मूर्ती माझ्याकडे मिळेल, त्याच्यावरच्या हाईटची मूर्ती मी कधी आयुष्यात बनवणारच नाही आहे. जसे जसे एक्सपिरियन्स आलेत ना घाणेरडे लोकांचे, की गणपतीच्या बाबतीत पण लोक निर्लज्ज बनतात. म्हणजे ती फक्त मूर्ती बसते तिथे देवत्व नसतं. मंडळातली आहेत ती खूप धूमधडाक्यात आगमन करतात, गणेश उत्सव करतात, पण शेवटी विसर्जनला तेच मंडळ किनाऱ्यावरती सोडून जातात मूर्ती आणि त्या काही मूर्ती अशा खंडित होतात. सो नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा मोरया, बाप्पाची गाथा आणि दी मोरया टॉक्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण दी मोरया टॉक्सचा सीझन 1 एपिसोड 1 शूट करत आहोत आणि आपण सर्व पॉडकास्टमध्ये आपले जेवढे पण एपिसोड्स होणार आहेत आपण त्यामध्ये मोठे मंडळ आणि मूर्तिकार यांना बोलवून आपण त्यांचे मेहनत स्ट्रगल, त्यांची जी जर्नी काय आहे ते ऐकणार आहोत. आणि आज आपल्यासोबत शिवाई आर्ट्सचे ओनर प्रथमेश दादा आहेत. सो नमस्कार दादा, तुमचं स्वागत आहे दी मोरया टॉक्समध्ये. आणि पहिलं तर तुम्हाला धन्यवाद बोलतो मी की तुम्ही आम्हाला पॉडकास्टसाठी परवानगी दिली. दादा, माझा प्रश्न असा आहे की तुमची जर्नी काय होती, म्हणजे तुम्ही ॲज अ मूर्तिकार आणि ड्रेपिंगमध्ये तुम्ही ॲज अ फॅशन डिझायनिंग तुम्ही केलं आणि तुम्ही ड्रेपिंग पण करता, तर तुमची स्टार्टपासून ते आतापर्यंत जर्नी काय होती? जर्नी बोललं गेलं तर खूप सारे पॉडकास्ट झालेत, लोकांनी बघितलेत. पण मी शॉर्टमध्ये सांगतो की खूप आधीपासून म्हणजे माझं घरचं शिक्षण करायचं आहे. शिक्षण करत करत डिग्री घेतलेली फॅशन डिझायनिंगमध्ये आणि ते करता करता जॉबही करत होतो आणि माझी ही हॉबी होती गणपतीची, ती मी कुठेतरी जपत होतो. ते करता करता कुठेतरी एक लाईफमध्ये टर्निंग पॉईंट आला की हां, आता मला गणपती बनवायचे आहेत. घरच्यांनी पण साथ दिली आणि मग त्या फील्डमध्ये आता पूर्णपणे मी उतरलेलो आहे आणि गणपतीवरती जास्त फोकस आहे आणि इतर कामांवरती पण आहे, पण सध्या गणपतीवरती जास्त फोकस आहे माझा. आणि तुम्ही एका पॉडकास्टमध्ये पण तुम्ही बोलले होते की तुम्हाला या क्षेत्रात अशोक म्हात्रे यांनी आणलं होतं आणि ते कुठे ना कुठे विजय खातू सरांसोबत पण त्यांनी काम केलं होतं. तुम्ही त्यांच्याबद्दल काय बोला? खरं बघायला गेलं तर सगळ्यात आधी पहिलं विजय खातू सर, त्याच्यानंतर उदय खातू, असे बरेच जण आहेत की ज्यांना आम्ही लहानपणापासून बघत आलो आहे. त्याच्यानंतर रावले काका आहेत, राजन झाड आहेत, असे भरपूर दिग्गज मूर्तिकार आहेत. आणि मी राहायला लहानपणापासून गणेश गल्ली, लालबाग म्हणजे गणेश गल्लीत आमचं घर आहे दुसरं. आणि माझं बालपण पूर्ण बोलाल ना तर तिथेच त्या गणपतीजवळच गेलं आहे पूर्ण. म्हणजे आमच्या घरातून गणपती मूर्ती कशी बनते हे पण आम्ही बघत आलेलो लहानपणापासून. मग ती गोष्ट तेव्हापासूनच एक म्हणजे आत्मीयत म्हणजे आपल्यामध्ये होतीच की रक्तामध्ये गणपती होताच मुरलेला. आणि बाजूलाच आमच्या वांगणकरांचा कारखाना होता, म्हणजे घराच्या बाजूलाच. तर मग असं गेलं की पहिलं आम्ही बॅग ठेवली किंवा घरी ह्या घरातून त्या घरी जरी गेलो तरी पहिलं मग थोडं ठेवलं की पहिलं त्यांच्या कारखान्यात जाऊन बसायचं. ते काय करतात, कसे करतात, रंगकाम करू, मातीकाम करू. कारण त्यांचं मातीकाम मला वाटतं दसरा झाला की लगेच जानेवारीपासून त्यांचं मातीकाम चालू व्हायचं. मग ते बघता बघता त्या गोष्टी म्हणजे एक एक गोष्टी अशा मुरत गेल्या की गणपतीबाबतची प्रेम आस्था वाढत गेली आणि मग त्या गोष्टी घडत गेल्या. आणि ते करता करता कुठेतरी कालांतराने मग डिमांड झाली, गणपती कारखान्यामध्ये एंट्री झाली माझी पुढे मोठ्या कारखान्यांमध्ये. मग मी आमची देवी विजय खातू सरांकडे असायची, त्यामुळे आमचं येणं जाणं त्यांच्याशी कनेक्टेड होतंच. त्यामुळे त्यांना मी पहिल्यापासून बघायचो. जेव्हा ते काम करायचे कधी मी डिस्टर्ब नाही केलं. मी त्यांच्या हाताखाली जाऊन, मी हे कधीच बोलू शकत नाही की त्यांच्या हाताखाली जाऊन शिकलो आहे किंवा त्यांच्याकडे जाऊन शिकलो आहे. मी असं कोणाकडे नाही, फक्त प्रत्येकाकडून एक इन्स्पायरेशन घेतलेलं होतं की प्रत्येकजण कसं करतो, काय करतो. हे असं थोडा वेळ जाऊन कारखान्यात उभं राहणं, बघणं. त्याच्यानंतर पण काका कधी असे वेगळेपणा नाही दाखवलं त्यांनी. ते नेहमी असायचेच, बोलायचे, कारण आमची देवी त्यांच्याकडे असायची, जपाची देवी म्हणून. आणि उदय काकांकडे नेहमी असायचो मी, येऊन जाऊन बसून पण असायचो त्यांच्याकडे. रावलेंकडे असायचो. त्याच्यानंतर असे बरेचसे मूर्तिकार होते, त्यांच्याबरोबर टचमध्ये असायचंच. आणि त्याच्यानंतर कुठेतरी एका पॉईंटला अशोक म्हात्रे मला भेटले आणि त्यांनी मला संधी दिली खूप पुढे जाण्यासाठी, नो डाऊट. आणि त्यांनी काय काय गोष्टी ज्या त्यांनी बारकाईने त्यांच्याकडे बघायला मिळाल्या मला, त्या सेम त्यांच्या सगळ्या विजय खातू सरांसारख्याच होत्या. आणि त्याच गोष्टी मी एक 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 म्हणजे शिकत गेलो त्यांच्याकडून आणि त्यांनी शिकवल्या. आणि नो डाऊट आज खूप मोठा त्यांचा पण वाटा असेल माझ्या आयुष्यात की मी पुढे जाण्यामागे. आणि मी प्राऊडली सांगतो
तर ह्या सगळ्या गोष्टी अशा रचत गेल्या आणि पुढे मग शिकत गेलो मी काय काय गोष्टी. अजून पण बोलायला गेलं तर प्रत्येक गोष्ट काहीतरी नवीन शिकवते आपल्याला. तर असा हा प्रवास चालू झाला आणि हे सर्व मूर्तिकार, म्हणजे मूर्तिकार बोलण्यापेक्षा सगळे माझे फॅमिलियर्स बोललं तरी खूप बेटर पडेल, की ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मी एक एक पाऊल पुढे टाकत गेलो. खूप छान दादा. आणि तुम्ही 2020-21मध्ये तुमची ॲज अ मूर्तिकार जर्नी स्टार्ट केली. सो तुम्ही एवढ्या कमी वेळात हा एवढा मोठा एम्पायर उभा केला तुम्ही. सो तुम्ही त्याचं तुम्हाला कसं वाटतं ते, की एवढ्या लवकर तुम्ही तुमचा एम्पायर हे उभा केलं? तर खरं बघायला गेलं तर 2020ला जेव्हा लॉकडाऊन पडलं तेव्हा जॉब्स नव्हते आणि तेव्हा विचार केला की आपण कारखाना स्टार्ट करूया गणपतीचा. म्हणजे मग छोट्या मूर्त्या त्यावेळी होत्या, पण 4 ते 5 फूट 4 फूटपर्यंत परमिशन होती. तर सगळ्यात पहिली अख्ख्या लालबागमध्ये मूर्ती आपल्याकडेच बनली असेल, की आगमन झालं तिचं छान परेल पोस्ट गल्लीची. तर त्या मंडळाला मी थँक्यू बोलेन की त्यांनी माझ्यावर तेव्हा विश्वास दाखवला आणि तेव्हा माझ्याकडे मूर्ती दिली. आणि बाकीच्या मंडळांनी सगळ्या छोट्या छोट्या मूर्त्या केल्या होत्या आणि अशी थोडी मंडळं होती की त्यांनी मला सहभाग दिला आणि पुढे गेले. त्याच्यानंतर 2021ला जसं मोठ्या मूर्त्यांचं चालू झालं काम, तसं मग 2021 की 22 आय थिंक 21ला तर मोठ्या मूर्त्यांचं जसं पुन्हा परमिशन मिळाली, तशी बरीचशी मंडळं जुनी होती जी माझ्याबरोबर ड्रेपिंगचं कामही करत होती आणि त्या मंडळांना मी ड्रेपिंग द्यायचो. तर त्या मंडळानेसुद्धा मला पुढे जाण्यासाठी खूप सहभाग केला. तर खूप सारी मंडळं होती अशी. तर त्याच्यामध्येच जेव्हा पहिली मूर्ती आपली बाहेर पडली, सगळ्यात पहिली कामाठीपुऱ्याचा महागणपती, त्या गणपतीसाठी खूप मेहनत घेतली होती मी. म्हणजे पूर्णपणे बोलतात ना, की टोटली सगळं लक्ष त्यावर्षी त्या मूर्तीकडे होतं आणि मुंबईचा मोरया, जो मुंबईचा मोरयाही बाहेर पडला. म्हणजे माझ्याकडे 2 ऑप्शन होते. एक तर नवीन चेहरा आयडेंटिटी उभा करायचा, तर तुम्ही मुंबईचा मोरयाची आयडेंटिटी त्याच वर्षी उभी केली होती आणि ती लोकांना आवडेल की नाही, काय होईल, कसं होईल, ह्या गोष्टीसुद्धा मनात तेव्हा होत्याच. आणि जसं कामाठीपुऱ्याचा महागणपतीचं पूर्ण नियोजन केलं होतं, की प्रभावळ कशी असावी, काय असावी, ही सुद्धा मी प्रभावळ करताना खूप विचार केला त्यांच्या गल्लीत जाईल की नाही. तर माझ्याच मित्राकडनं घेतली होती ती प्रभावळ मी. पण त्याचं जे पूर्ण चित्रीकरण होतं, की गणपती कसा असावा, काय असावा, तर हे सगळं जेव्हा टोटली बाहेर पडलं, तेव्हा त्याचं एक बोलतात ना, की लोकांच्या मनात वेगळंच घर निर्माण करून गेलं ते. तर तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा क्षण असेल, की जेव्हा कामाठीपुऱ्याचा महागणपती आणि मुंबईचा मोरया जेव्हा माझ्या कारखान्यातून बाहेर पडली. इतरत्रही गणपती खूप फेमस झाले. परेल पोस्ट गल्लीचाही होता, जो उभा गणपती मी बनवला त्याच वर्षी. तर तोही खूप चॅलेंजिंग होता माझ्यासाठी. आणि असं करता करता ह्या सर्व मंडळांनी माझ्यावरती तेव्हा ट्रस्ट ठेवून मला मला संधी दिली. तर त्यांचे थँक्यू बोलेन मी. आणि खरंच तुम्ही काम बघताच, मला काय बोलायला लागतच नाही, की माझ्या कामामध्ये काय आहे, काय काय नाही, कशाप्रकारे होतं. तर हे सगळं करता करता एक एक वेगवेगळे अनुभव आले आयुष्यामध्ये, की कोणत्या गोष्टी कशा घडतात, काय होतात, कशा केल्या पाहिजेत. हे सगळे अनुभव तेव्हा येत गेले आणि त्याच अनुषंगाने पुढे पुढे एक एक पाऊल ठेवत गेलो आणि माझ्या ज्या चुका आहेत त्या सुधारत गेलो. नो डाऊट आता तुम्ही एवढं सगळं एम्पायर बघताय, शिवाय ॲड्स ब्रँड्स एवढ्या कमी वेळामध्ये एवढं मोठं ब्रँड उभं करणं म्हणजे आजपर्यंत सोपी गोष्ट नव्हती ती. आणि खूप अवघड होतं. पण बोलतात ना, की आपल्याला जेव्हा कलेची जोड असते आणि आपला देव जेव्हा आपल्याबरोबर असतो, तेव्हा कोणतीही गोष्ट आपल्यासाठी मुश्किल नसते. तर सहजरित्या ती देव पुढेपर्यंत घेऊन जातो. आणि एकच सांगेन, की स्वच्छ मनाने आणि कोणाच्या ईर्ष्या न करता आपल्याला जेवढं जमतं तेवढं आपण केलं ना, तर नक्कीच देव आपल्याला मिळवून देतो. आणि तुम्ही पण असाच प्रयत्न करा. मी सांगेन ज्यांना कोणी कराल त्यांनी, की आपल्या स्वबळावरती आपल्याला ज्याच्याकडून संधी मिळते त्याच्याकडून घेऊन, त्याच्याकडून मागून तुम्ही नक्की पुढे जाल तुम्ही. पण कोणाची ईर्ष्या नका करू, की हा पुढे जातोय, तो पुढे जातोय. आत्तापर्यंत मी एवढा प्लॅटफॉर्म उभं करण्यामागे मी एकच विचार केला, की कोण काय करतोय किंवा ह्या मूर्तिकाराने काय केलं आहे, त्या मूर्तिकाराने काय करतोय, त्याने एवढ्या उंचीची मूर्ती बनवली आहे, तर मी पण बनवायला पाहिजे का? मी ह्या सगळ्या गोष्टी डावलून मला जे करायचं आहे, मला जे अस्तित्व निर्माण करायचं आहे, मी त्याच्याकडे लक्ष दिलं म्हणून आज मी इथे आहे. तुम्ही असं कधी विचार केलाय की आता जे असे मंडळ आहेत, ते जे मूर्ती आहेत त्यांची एकदम खूप फीटवरती मूर्ती असतात, म्हणजे 45 फीट 47 फीट, जसं कृणालदादा पाटीलने साकीनाक्याचा महाराजा, मुंबईचा महाराजा बनवलं होतं 47 फीटचं. तर तुम्ही असं कधी विचार केला की जर तुमच्याकडे असा कुठला प्रोजेक्ट आला तर तुम्ही ते रेडी आहात करायला? नाही, मी माझ्या बऱ्याच पॉडकास्टमध्ये सांगितलं, की मी माझं गणेश गल्लीच्या गणपतीचा खूप मोठा फॅन आहे. फॅन बोलण्यापेक्षा माझं बालपण गेलं आहे, की माझं सर्वस्व तेच आहे. कारण मी खूप लहान असताना माझे वडील ऑफ झालेत. त्याच्यानंतर मी कोणाचा बोट धरून चाललो असेल तर गणेश गल्लीच्या गणपतीचं. तर त्याच्या
उंचीच्या वरती मी कधी पोचीन हा विचार नाही केला आहे मी. ज्याची लिमिट 22 फूटची आहे, तर मी सुद्धा माझ्या क्लासमध्ये तेवढंच ठेवलं की मी 22 फूटपर्यंतच मूर्ती माझ्याकडे मिळेल. त्याच्या वरच्या हाईटची मूर्ती मी कधी आयुष्यात बनवणारच नाही आहे. तर हे एक क्लोज कायम राहील माझ्या आयुष्यात. तर कधी विचारच नाही करत आहे मी की मी मोठी मूर्ती बनवेन म्हणून. आणि जसं तुम्ही आता बोललात की तुमचा बालपणच गणेश गल्ली मुंबईच्या राजासोबत गेलं आहे. हम्म. आणि गेल्या वर्षी 2025चा गणेशोत्सव हा त्याच्या पीकवरती होता एकदम. म्हणजे मुंबईचा राजा, परेलचा महाराजा यांच्या ज्या मूर्त्या होत्या त्यांनी एकदम गणेश उत्सवाचं रूपच बदलून टाकलं होतं. आणि म्हणजे तुम्ही आता म्हणजे गणेश गल्ली सोबतच तुमचा जास्त बॉन्डिंग आहे. हां. आणि जसं गेल्या वर्षी जी मुंबईच्या राजाची मूर्ती होती तर आणि जे त्यांनी बनवली मूर्तिकार आकाश तिरमल यांनी, तर तुम्ही गेल्या वर्षीच्या मूर्तीचं बद्दल तुम्ही काय बोलाल? आत्तापर्यंत जेवढे मूर्तिकार बघितलेत, जेवढ्या मूर्तिकारांनी आमचा गणपती घडवला आहे आणि सगळ्यांनी नो डाऊट खूप चांगलं आपल्या परीने काम केलं आहे. प्रत्येकजण काहीतरी वेगळं वेगळं देऊन गेलं. प्रत्येकजण आपली एक आयडेंटिटी ठेवून गेलं मुंबईच्या राजाला. आणि खूप छान वाटलं की वर्ल्ड किताब मिळाला आमच्या गणपतीला की 22 फुटाच्या. कारण आम्ही आजपर्यंत आमची मर्यादा कधी सोडली नाही. आमची 22 फुटाची जी हाईट होती तीच ठेवली आम्ही. आणि जी दाखवायचं म्हणजे ज्या गोष्टी करायच्या त्या प्रामुख्याने आम्ही गणपतीवरती प्रॉपर केलेल्या आहेत. तर एक स्पेशालिटीज आहे की भव्यतेची परंपरा आणि संस्कृती जोपासना हे जे स्लोगन आहे ते आम्ही गणेश गल्लीवाल्यांनी कायम केलेलं आहे आणि कायम ठेवलेलं आहे. तर तीच प्रेरणा ठेवून म्हणजे मूर्ती, आता मी स्वतः मूर्तिकार आहे पण मी ॲज अ ते स्कल्पचरमध्ये नाही आहे. म्हणजे बोलाल ना की मोठ्या ॲनेटॉमी मी सगळं करून घेईन, पण आजपर्यंत मी स्वतः घुसून एवढं प्लॅस्टरचं काम नाही केलं. त्याच्यापेक्षा जास्त काम करणारी लोकं आहेत दिग्गज. तर नो डाऊट की आकाश तिरमलने करणार काम ह्याची गॅरंटी होती. कारण आकाशचं काम मी बघितलेलं होतं जवळून. आमच्याबरोबरच कार्यरत होता तो इतकी वर्ष कारखान्यात बाजूला. तर कुठेतरी भीती असतेच ना की आपला गणपती बनतो आहे, कसा बनवेल, काय बनवेल. पण त्याच्या कामातून जेव्हा मूर्ती पडद्याआड झाली, जेव्हा मूर्तीचं प्रथम दर्शन दिसलं, तेव्हा कुठेतरी एक वेलिंगची जुनी आठवण असते ना, ती कुठेतरी जाणवली त्याच्यामध्ये. म्हणजे कुठेतरी तोच गणपती पुन्हा प्रेझेंट झाला. त्याच जुन्या काळामध्ये आम्ही परत गेलो. आता वेलिंगचा गणपती मी नसेल बघितला, पण त्याच्यानंतर जे पुढचे गणपती जे होते ते मी बघितलेले होते. पण त्या चित्रामध्ये तरी दिसतं ना तो गणपती कसा होता, काय होता. तर ती आठवण एकदा पुन्हा डोळ्यासमोर आली आणि तोच पारंपरिकता, तोच गणेशोत्सव हा त्या गणपतीमध्ये दिसला. तर एक्सपेक्टेशन नव्हतं की आकाश तिरमल एवढं करेल. म्हणजे थोडी भीती होती, वाटलं होतं की करेल, पण त्या एक्सपेक्टेशनच्या बाहेर जाऊन आकाशने काम केलं. आणि हॅट्स ऑफ त्याच्या कामाला बोलेन मी. आणि त्याच्यात आमचा देव दिसतो. त्याच्यामुळे त्या मूर्तीमध्ये कमी आहे जास्त आहे हे मी कधी बोलूच शकत नाही. कारण शेवटी काय आहे की प्रत्येकाची भावना जोडलेली असते, तशीच माझी त्या गणपतीला भावना जोडलेली आहे. तर अजूनही सांगतो की त्या गणपतीला जेव्हा बघतो ना मी, तेव्हा सगळं भान विसरून जातो मी अजून पण. आणि तीच आठवण कायम राहील. आणि आकाशने जे काम केलं आहे ते खरंच त्याच्यासाठी शब्द नाही आहेत बोलायला. आणि असंच काम तो वर्षानुवर्ष करत राहो. येणारी 100वी अजून चांगल्या पद्धतीने करावं आणि गाजवेल हे तर 100% आहे. आता 99मध्येच दिसेल ते. आणि खूप चांगला निर्णय घेतला मंडळाने की आकाशला मूर्ती दिली. तर बघू आता पुढे होणारा काळ आपल्याला दिसेलच की कसं काय पद्धतीने आपण प्रेझेंट करू ते. नक्कीच मुंबईचा राजा बघायला आवडेल तर ह्या वर्षीसुद्धा आणि 100व्या वर्षासुद्धा. तर एक्साइटमेंट आहे की लवकर 100 वर्ष जवळ यावं. जर तुम्हाला मुंबईचा राजा जर घडवायला दिलं तर तुम्ही कुठल्या लेवलवरती घेऊन जाल ते? नाही, आता कसं आहे माहिती आहे, आता हे बोललास तू एक गोष्ट बरोबर बोललास की मुंबईचा राजा घडवायला दिले. पण आमच्या मंडळाची परंपरा आहे की आम्हाला हाती घडलेलीच मूर्ती पाहिजे. जसं मी सांगितलं की माझा तेवढा हातखंडा नाही आहे त्या मूर्तीमध्ये. मी स्कल्पचर करू शकतो, ॲनेटॉमी उभं राहून घेऊ शकतो, पण माझा हातखंडा त्याच्यात नाही आहे की मी हाताने मूर्ती पूर्ण हँडजॉब करू शकतो. तर मी तो विचार पण नाही केला कधी, नाही आयुष्यात कधी करणार आहे त्या गोष्टीचा विचार. की शेवटी आपला देव दुसऱ्याकडेच घडलेला बरा असतो हे मात्र 100%. तर त्याच्यात मी आकाशमध्ये त्या गोष्टी बघितल्यात. आणि इन केस फ्युचरमध्ये काय होईल काय नाही हे आपण आत्ता नाही बोलू शकत. पण जर देवाची इच्छा झाली तर नक्कीच मी पण प्रयत्न करेन. पण माझा जॉब वेगळा असेल करण्याची पद्धत आणि आकाशचा जॉब करण्याची पद्धत वेगळी आणि मंडळाचे एक्सपेक्टेशन वेगळ्या लेवलचे. तर ते कधी मीट झाले तर नो डाऊट देवाने संधी दिली तर आपण करूच. आणि आम्ही यावर्षीच बघितलं तुम्ही चैत्र नवरात्री सुरू केली होती लालबागची कुलस्वामिनी. तर त्याच्यामागे काय प्रोसेस होतं? हे प्री प्लॅन्ड होतं की तुम्ही विचार करून ठेवलं होतं 2-3 वर्ष अगोदर, की तुम्ही अचानक तुम्हाला विचार आला की आपण लालबाग अशा परिसरामध्ये आपण चैत्र नवरात्री सुरू करूया?
असं काही प्री प्लॅन नव्हतं, पण हां, खूप वर्षापासून ती एक सुप्त इच्छा होती माझ्या मनामध्ये, की देवी आपल्या घरी विराजमान करावी, आपल्या घरी बसवावी. पण काही गोष्टींचे अडथळे ह्याच्यातच येत होते, की गणेशोत्सवमध्ये गणपती घरी असतोच, पण नवरात्रामध्ये देवी घरी बसवायचं तर मग बाहेरच्या देवीला टाईम नाही द्यायला भेटणार. आणि जसं की मी सांगितलं जपाची देवी, जिला मी नेहमी वस्त्र अलंकार करत असतो. खूप लहानपणापासून जेव्हा मला कळायला लागलं तेव्हापासून वस्त्र अलंकार कोणाला स्टार्ट केला असेल तर माझ्या जपाच्या देवीला. तर तिच्यामध्ये कुठेतरी कमतरता पडू नये म्हणून मी हा नवरात्रीचा तेव्हाचा प्लॅन कॅन्सल केला, की तेव्हा मी घरी देवी बसवू शकत नाही. त्याच्यानंतर गणेश गल्लीला देवीलाही वस्त्र अलंकाराचा मला त्यांच्याकडनं मान आहे. तर त्या गोष्टी मी कुठेतरी स्किप न होव्यात, म्हणजे त्या देवांकडे मला लक्ष देता यावं म्हणून मी माझ्या घरच्या देवीला तेव्हा स्थापन नाही केलं. पण कुठेतरी एक देवी जेव्हा ह्यावर्षी म्हणजे एक सानिया म्हणून माझी बहीण आहे, तिच्या घरी ट्रान्सजेंडर आहे ती. तर तिच्या घरी देवी तिने ह्यावर्षी जेव्हा माझ्या कारखान्यात आणली, तेव्हा त्या देवीचं स्वरूप बघून कुठेतरी मला पण वाटलं, की माझ्या घरी देवी कधी विराजमान करेल. माझ्या मित्रांच्या घरी बघितलं, तेव्हा पण मला कुठेतरी वाटलं, की मी सगळ्यांच्या घरी बघतोय, पण आपल्या घरी कधी देवी विराजमान करेल. तर मग शेवटी विचार केला, की मग या चैत्र नवरात्रीबद्दल थोडी माहिती घेतली, की ह्याच्यात देवी बसतायत. कारण मी मला वाटतं ताडदेवला बघितलेलं, खूप वर्ष झालं उत्सव होतोय. त्याच्यानंतर इकडे आमच्या लोअर परेलला पण 2 वर्ष बसत होती भैरी भवानी म्हणून. तर ह्या गोष्टी बघता मी बोललो, की मी आपल्या घरी मी पण तेव्हा स्थापन करू शकतो का? तर हा असं एक मनात निर्णय घेतला. बाकीच्यांनी मित्रपरिवाराने मला त्याच्यामध्ये सहभागी दिला. सगळ्यात पहिलं घरच्यांनी परवानगी दिली, की बसवू का म्हणून. तर विचारल्यानंतर घरचे बोलले, "तुला जे योग्य वाटेल ते तू कर, आम्ही तुझ्याबरोबर आहे." तर असं केल्यानंतर मग पुढच्या प्रोसिजर चालू केल्या. मग आय थिंक 1-1.5 महिन्यात मग सगळ्या गोष्टी प्री प्लॅन नाही म्हणजे स्टार्ट केल्या. मूर्तीपासून पहिलं मूर्ती ठरवली, तर मी बोललो मीच बनवणार मूर्ती देवीची. कारण दुसऱ्या कोणाची देवीची मूर्ती आणून बसवण्यापेक्षा आपण आपल्याकडे जे आहे त्याच्यात बनवू आणि त्याच्यात थोडंसं चेंजेस करून एक नवीन मूर्ती घडवून मग त्याच्यावरती काम करून असा हा उत्सव केला. आणि मग त्याच्यामध्ये करताना खूप डिफिकल्टीज आल्या, की काय गोष्टीमध्ये पहिलंच वर्ष होतं. मग घरगुतीच आहे. आपण घरगुतीच नवरात्र उत्सव आहे, घरगुतीच बसवणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतील की नाही. मग घरी बसवलं तर घरी प्रॉब्लेम नको व्हायला, अडचण होईल. म्हणून बोललो स्टुडिओमध्ये बसवू. प्रथम वर्ष आहे. नंतर इन केस आपल्याला जेव्हा कम्फर्टेबल वाटेल तेव्हा आपण घरी बसवू. मग सगळं करता आजूबाजूच्या लोकांनी सहकार्य केलं मला. माझं पूर्ण टीम, माझी शिवयाची टीम, कुटुंब, त्याच्यानंतर माझी जी मानलेली बहीण आहे सानिया, तिच्याही मित्रपरिवारांनी, त्या सगळ्यांनी मिळून मला खूप सहभाग केला यावर्षी. आणि प्रथम वर्ष लोकांपुढे खूप चांगल्या पद्धतीने साजरीकरण. कारण ह्या गोष्टी सगळ्या पण ज्या गोष्टींचे पॉईंट ऑफ्स होते, की डेकोरेशन असंच पाहिजे, मूर्ती अशीच पाहिजे, हे सगळं मी म्हणजे जे ठरवलेलं तेच केलं. कारण मला त्याच्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नको होता. तर त्यासाठी सुद्धा मला स्वप्नील म्हणून खूप हेल्प केली डेकोरेशनसाठी. त्यामुळे ते अजून खूप सुंदर वाटला सगळा पूर्ण गाभारा वगैरे. तर अशा पद्धतीने हा उत्सव झाला आणि मला एक्स्पेक्टेशन नव्हतं, की एवढं सगळं होईल किंवा काय. आणि मी माझ्या मर्यादेपुरतं बनवलेलं. पण आता करता ती देवी सगळ्यांपर्यंत कधी कशी पोहोचली हे मलाच नाही कळालं. आणि नो डाऊट पुढचे येणारे वर्षसुद्धा तुम्ही मला सहकार्य कराल आणि मी हा उत्सव खूप मोठ्या पद्धतीने करेन, हेच मी सांगेन सगळ्यांना. आणि तुमचाही सहभाग असू दे, की हा माझा जो चैत्र नवरात्र उत्सव मी साजरा करतो आहे घरगुती, त्यात तुमचा सगळ्यांचा सहभाग असू देत आणि असंच आपण हा उत्सव अजून पुढे नेत राहू. नाही, कारण आम्ही स्वतः आगमनला आलो होतो. मूर्ती खूप सुरेख होती, कारण की आम्हाला पण एवढं माहिती नव्हतं की कधी हेच असं लालबागमध्ये चैत्र नवरात्री सुरू होते. पण मोबाईलमध्ये बघण्यापेक्षा आणि खरोखरमध्ये जेव्हा दर्शन घेतं तेव्हा एक वेगळाच आनंद होतो, की असं वाटतं की देवी साक्षात समोर आहे आमच्यासमोर. आणि खूप सुरेख मूर्ती होती. तर हेच तुम्ही खूप मस्त मूर्ती बनवली होती. आणि चैत्र नवरात्री आणि नवरात्री याच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स सांगाल लोकांना? चैत्र नवरात्री म्हणजे कसं बोलतात, की चैत्र नवरात्रीमध्ये देवीची 9 रूपांची विविध पूजा केली जाते आणि ती ह्याच्यात केलेला जप, तप हा खूप पावन असतो आणि खूप पावित्र असतं ह्या नवरात्रीमध्ये सुद्धा. आणि ती नवरात्री जे त्याच्यात महिषासूर म्हणजे देवीने वध केलेला असतो. 9 दिवस संहार करून ती 9व्या दिवशी त्याचा वध करून ती स्थावर होते. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तोंड डिफरंट आहेत. तोही नवरात्र उत्सव तेवढाच स्ट्रॉंग आहे, हाही नवरात्र उत्सव तेवढाच स्ट्रॉंग आहे. फक्त दोघांचे थोडासा डिफरंट आहे, की 9 दिवस 9 रूपांची त्याही ह्याच्यात केली जाते. पण हा उत्सव करण्यामागे हा एकच कारण होतं, की ह्याच्यामध्ये चैत्र नवरात्र देवी बोलतात ना, की
संवार नाही करत, तर आपण त्या 9 स्थापित रूपांची पूजा करतो. देवी शांत स्थिर असते आणि त्या ह्याच्यामध्ये देवी युद्ध करत असते 9 दिवस आणि ती दशमीला विजय मिळवते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इतका डिफरंट आहे. इतकं मला पण नाही माहिती, मी पण इतका ज्ञानी नाही, पण जेवढा मला अभ्यास होता त्याच्या आधारित मी केला. आणि देवीला उभं करण्यामागे एकच हे होतं की माझं, की देवीमध्ये जो पण माणूस बघेल ना, तेव्हा त्याला ती अशी साक्षात जिवंतपणेच उभी आहे असं दिसलं पाहिजे. तर हाच मोटिव्ह एक डोळ्यासमोर होता. मग तिच्या वस्त्र अलंकारापासून तिची सजावटमध्ये पूर्ण बोलतात ना, की काही कमतरता नाही केली. जे रिअलिस्टिक वाटेल त्याच गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये उतरवल्या, म्हणून ते लोकांना आणखीन भावलं. आणि एक आर्टिस्ट म्हणून त्या गोष्टी मला चांगल्याच माहीत आहेत, की मला कशाप्रकारे प्रेझेंट करायचे, कशाप्रकारे मूर्ती घडली पाहिजे, कशाप्रकारे तिला सजवलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र कॉम्बिनेशनमध्ये मिळाल्याने ती गोष्ट एकदम युनिक बनली गेली आणि तीच गोष्ट लोकांना भावली गेली. तर तुमच्या लाईफमध्ये असा कुठला टर्निंग पॉईंट होता की म्हणजे पूर्ण तुमचा जो जर्नी आहे ती एकदम टर्नच झाली पूर्ण, असा कुठलं मूर्ती वगैरे जे तुम्हाला असं एक डायरेक्ट फेम भेटलं खूप एका मूर्ती किंवा एका इन्सिडेंटमुळे? नाही, फेम असं बोलायला गेलं तर मूर्तीमुळे असं असं कुठला फेम भेटला असं नाही, की जे काय फेम भेटलं ते माझ्या कामामुळे भेटलं. सगळ्यात पहिलं बोलेन, मी काम केलंच नसतं तर ती मूर्ती घडलीच नसती. तर अमुक ह्याच्यामुळे नाही, तर पण त्या कामामध्ये करताना परिपूर्णता जी केली ती परिपूर्णता लोकांना भावली. जसं मी आता देवीमध्ये पण सांगितलं, की एखादा गणपती जर मी बनवतोय तर त्या गणपतीमध्ये त्याची पूर्ण रचना जर प्रॉपर केली आणि ती जर लोकांना भावली तर आपण ॲटोमॅटिक त्याला फेममध्ये येतो. आणि राहिला सवाल फेमला, तर गणपतीनेच मला फेम दिला आहे, गणपतीच्या कामांनीच मला फेम दिला आहे. आणि जी कामं मी करत गेलो ती खूप प्रामाणिकपणे केली, म्हणून आज मी ह्या लेवलला आहे आणि आज नावारूपाला आहे. तर वेगळं काय नाही केलं, जे मला काम देवाने माझ्याकडे सोपवलं आहे तेच काम मी करत गेलो खूप प्रामाणिकपणे, आणि त्याच कामाने आज लोक मला ओळखत आहेत. तर असं वेगळं फेम काय नाही. आणि राहिला सवाल तर गणपतीचा, तर गणपतीमध्ये मी जसं सांगितलं की मुंबईचा मोरया, त्याच्यानंतर ह्या गोष्टी लोकांना भावल्या का, तर त्या मूर्तीमध्ये काहीतरी वेगळं लोकांना दिसलं. नो डाऊट त्यासारख्या बाकीच्या मूर्त्या पण आहेत, पण त्या पहिल्या बाहेर पडतात. जी मूर्ती पहिली बाहेर पडते तीच लोकांच्या नजरेत भरते. तसाच महागणपती पहिला बाहेर पडला 2021ला, तेव्हा मोठ्या मूर्त्या कोणत्या बाहेर पडल्या नव्हत्या. सगळ्यात पहिला बाहेर पडणारा गणपती तोच होता मोठ्यामध्ये. त्याची भव्य प्रभाव होती, खूप उंच प्रभाव, देखणं स्वरूप हे लोकांना भावलं आणि जे काम मी केलं ते लोकांना अजून आवडलं, म्हणून तो गणपती आज फेमस झाला. आणि मी हेच बोलेन की प्रत्येक मूर्ती मंडळ फेमस होण्यामागे गणपती मूर्ती आणि मूर्तिकाराचाच हात असतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवावी मंडळांनी पण, की गणपती जर तुमचा सुरेख असेल तरच तुम्ही तिथे फेमस होता. जर गणपतीच तुमचा सुरेख नसेल किंवा गणपतीमध्ये काही कमतरता असेल तर नो डाऊट ती गोष्ट कुठेतरी लोकांना खटकते, भावते. पण गणपती बनवणारच जर तुम्हाला प्रॉपर बनवून देतोय आणि तीच मूर्ती बाहेर पडल्यानंतर त्याच मूर्तीमुळे तुम्हाला फेम मिळतो, तर ही गोष्ट सगळ्या तरी मंडळांनी लक्षात ठेवावी, की ज्या मूर्तिकाराने त्याला मेहनत घेतली आहे आज त्याच मूर्तिकारामुळे तुमचं नाव आहे. आणि हे कधी मंडळाने विसरू नये. आणि ज्या पण मूर्तिकाराकडे जाल, मी कोणतंही मंडळ असो, उद्या कुठलं तरी दुसरं मंडळ माझ्याकडे येईल, तर तुमच्या मूर्तिकार नो डाऊट की एखाद्या वर्षी त्याच्याकडनं काय प्रॉब्लेम झाला किंवा होत असेल तर तुम्ही समजून घेणं तुमचा भाग आहे एक फॅमिलियर म्हणून. नो डाऊट की नेक्स्ट इयर डायरेक्ट सडनली आपण मूर्तिकार चेंज करणं किंवा काय, प्रत्येक मूर्तिकार, कोणताच मूर्तिकार परफेक्ट नाही आहे की 100% काम देत असेल. सगळ्या मूर्तिकारांकडे काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो, फक्त काहींचे प्रॉब्लेम दिसतात, काहींचे प्रॉब्लेम नाही दिसत. तर ह्याच गोष्टींमुळे बरीचशी मंडळ शफल करतात. आणि सगळ्यात मोठा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो तो मंडळाचा, म्हणजे हे फायनान्शियलीमध्ये मंडळ काय करतात की जेणेकरून कॉम्पिटिशन लेवलला खेळतात. म्हणजे आता जर समजा मुंबईचा राजा मला बसवायचं, तर मुंबईच्या राजासारखं माझं मंडळ गणपती पण फेमस व्हावा असं, हा तुमचा नो डाऊट तुमच्या डोक्यात एक गोष्ट आहे. पण आज मुंबईचा राजा एवढी वर्ष कार्यरत करून आज त्यांच्याकडे एवढ्या गोष्टी परिपूर्ण आहेत, त्या बेसवर ती लोकं करतात. पण आपलं मंडळ नवीन आहे, आपलं छोट्याशा गल्लीतलं मंडळ आहे, तर आपण त्याच्याशी कम्पेअर करणं खूप चुकीचं आहे. कारण आपल्याकडे तेवढा फंडिंग नाही आहे. सगळ्यात गोष्ट, फंडिंग कशासाठी लागतो, जर तुमचे एक्सपेक्टेशन आहेत मला अशी मोठी प्रभावळ पाहिजे, मला प्रभावळमध्ये फिगर्सच पाहिजेत, राम विष्णू हे पाहिजे ते पाहिजे, मोठीच पाहिजे, पेढीच मोठी पाहिजे, 22 फूट पाहिजे, मग ह्या एक्सपेक्टेशन टाकण्याआधी आपल्याकडे फायनान्शियली आपण किती स्ट्रॉंग आहे, आपल्याकडे बजेट किती आहे तो गणपती एवढा मोठा घडवण्यामागे, ह्याचा आधी अभ्यास करा आणि मग कोणत्याही मूर्तिकाराकडे जात जावं. नो डाऊट की नवीन येणारे मूर्तिकार आहेत बरेचसे, ते खूप कमी रेटमध्ये मूर्त्या घेतात, मग कुठेतरी तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट दिसतो, मूर्ती चांगली नाही होत किंवा मूर्तीचं कामच अर्धवट राहतं.
बरेचसे मूर्तिकार आता ह्या वर्षी तर खूप गोष्टी ऐकलेल्या अर्धवट सोडून गेले, मूर्त्या अर्ध्या राहिल्या, कारखाने सोडून गेले, कामच झाली नाहीत त्यांची. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तेव्हाच फेस करता, कुठेतरी तुम्हाला 1 रुपयाची वस्तू 5 रुपयाला मिळते, 50 पैशाला मिळते तेव्हा. मग नो डाऊट की तुम्ही एखाद्या चांगल्या मूर्तिकाराकडे जेव्हा जाता तेव्हा त्याचेही काहीतरी टर्म्स अँड कंडिशन असतात, त्यात तुम्ही फुलफिल झाला तर तो तुम्हाला मूर्तिकार घेईल. आणि मीही तेच क्रायटेरिया ठेवला आहे की माझे जे टर्म्स कंडिशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही बसत असाल तर मी तुम्हाला घेईन. जी मूर्ती मला घडवायची आहे ती मी घडवीन. आणि आता नवीनच एक चालू आहेत फॅड की स्केचप्रमाणे मूर्ती बनवतात. तर स्केच हे सगळ्यांना आधी गोष्ट मी कवर करतो की स्केच ना एक आउटलाईन असते, एक डायग्राम असतो, ते एक संकल्पना असते की आपण जी मूर्ती बनवणार आहे ती कशी असली पाहिजे, ती कशी दिसेल, त्याचं स्वरूप कसं असेल, त्यासाठी मर्यादित असतो एक स्केचचा पार्ट. आणि जेव्हा ते स्केच काढलं जातं तेव्हा बऱ्याचशा मंडळांचं डोक्यात तीच गोष्ट असते की त्या स्केचप्रमाणेच ती गोष्ट बोटा बिटा तशीच बनली पाहिजेत, खांदा. पण एक पेपरवरती आउटलाईन करणं आणि हाती मूर्ती बनवणं ह्याच्यामध्ये खूप जमीन अस्मानाचा फरक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की स्केचप्रमाणे 100% मूर्ती बनत नाही. स्केच एक डायग्राम असतो, एक बोलतात ना की एक संकल्पना आहे, ती फक्त जस्ट आपण कशी दिसेल याच्यासाठी आणि कशा प्रकारे करता येईल. पण जे काम होतं ते हाती होतं. ह्या सगळ्या हाती बनणाऱ्या मूर्त्या साच्यातल्या नाही आहेत, तर त्याच्यामध्ये थोडा 19-20 असतो. तर हे सगळ्यांनी डोक्यात ठेवावं आणि तशीच डील करावी मंडळांनी. काय काय लोकांना ह्या गोष्टी कळत नाहीत, फक्त बोलता येतात की स्केचप्रमाणे असं झालं नाही तसं झालं नाही. मग जेव्हा मी सांगतो तुम्ही बसा जोडायला तेव्हा त्यांना कळतं की काय होतं आणि काय नाही होत. आणि मग मी मूर्तिकार आहे का अशाही गोष्ट आहे. मग जर तुम्हाला कळतं ना की तुम्ही मूर्तिकार नाही आहे किंवा तुम्हाला त्या गोष्टींचा अभ्यास नाही तर मग त्या गोष्टीमध्ये आपण बोलू नये. तर हे सगळ्यांना मी क्लिअर करतो. जसं स्केच जाल त्याच्याप्रमाणे तुमचं सेम सगळं बनेल की नाही माहीत नाही. तुमच्या त्या स्केचमागे तुमचं फायनान्शियली कंडिशन पण ॲडजस्ट होतात, त्याही तुम्ही लक्षात ठेवा. आणि मग तुम्ही माझ्याकडे मागणी करा की मला असं आहे. नाहीतर जसं कुणाल पाटील करतो, बरेचसे मूर्तिकार आहेत की देतो मी तुम्हाला कॉस्टमध्ये, पण तसे पैसे पण तुम्ही पे करा. मग जसं मी पण सांगतो की तुम्हालाही मी चांगलं काम देईल, अजून तुम्ही तशी कॉस्ट मला पे करा, तुम्हाला नो डाऊट काहीच कुठे बोलायला संधी मिळणार नाही. पण ज्या कॉस्ट मार्जिनमध्ये जी तुमची मूर्ती बसते, जी तुमची मर्यादा आहे कॉस्टची, त्यामध्ये जेवढं बसेल तेवढं मी काम तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. मग त्याच्यापेक्षा एक्सपेक्टेशन ठेवून जर तुम्ही मला मागाल तर ते टोटली चुकीचं आहे. तर हे मंडळाने आधी लक्षात ठेवावं की बोलतात ना की आपलं जेवढं बजेट आहे त्याच्याप्रमाणे आपण मूर्ती बुकिंग करावी आणि त्याच एक्सपेक्टेशन सो ठेवावं. आता तुमची बुकिंग्स पण चालू होणार आहेत आणि कुठल्या बेसिसवरती तुमची कॉस्टिंग असते, म्हणजे हाईटवरती किंवा अजून मंडळाकडनं ॲडिशनल डिटेल्स असतात त्याच्यावरती असते? नो डाऊट सांगितलं मगाशी मी की जसं कॉस्ट असेल जसं तुमचा गणपती असेल, आता काय काय मंडळांच्या मागण्या असतात, काय कायना सिम्पल असतात, प्रभावळ नको तर त्याची कॉस्ट वेगळी असते. त्याच्यानंतर काय काय त्यांना प्रभावळ हाय एंड पाहिजे असतात की स्केच बनवतो आहे आम्ही. नो डाऊट स्केच बीच सगळं बनवून घेऊन येतात, पण जेव्हा कॉस्टिंगला बसेल तेव्हा त्यांना कळतं की त्याचं काय रेट असतील, काय बनतील. मग त्यांना असं सगळं सोपं वाटतं की त्या गोष्टी अशा सोप्या नाही आहेत की लगेच तुम्ही आणला स्केच बनवून की त्याच्यावरती होतील. त्यासाठी कॉस्ट एक पर्टिक्युलर कॉस्ट असते प्रत्येक गोष्टीमागे. रेग्युलर फार्म्यामध्ये जाणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत, त्याच्यानंतर नवीन गोष्ट बनवणं वेगळी आहे. तर हे काय मूर्तिकार स्वतः घरात बसून बनवून ठेवत नाही. ह्या गोष्टी तुमच्या अपेक्षाप्रमाणे बनवायच्या, तर नो डाऊट त्याची कॉस्ट तेवढी जाणार. आणि प्रत्येक गोष्टीची उंचीवरती, त्याच्यानंतर त्याच्या बैठकीवर, ठेवांवरती, प्रभावळवरती कॉस्ट एक डिपेंड असते. तर त्याच हिशोबाने कॉस्टिंग केली जाते. तर तुम्ही विचार करून कोणतीही कॉस्ट आणा. जर तुम्ही तसं त्या लेवलने जर काम बघत असाल की मला अशा पद्धतीने काम पाहिजे, मला अशीच प्रभावळ पाहिजे, तर तशी कॉस्ट पण मनात ठेवून तुम्ही बुकिंगला या. तुम्हाला नो डाऊट काम परिपूर्ण मिळेल. पण जर माझ्या एक्सपेक्टेशनने तुमच्या कॉस्टमध्ये बसवून द्यायचं तर ते माझ्या ह्याने बसेल तेच मी काम देणार तुम्हाला. आता बुकिंग्स पण चालू होणार आहेत, तर कोणाला बुकिंग करायची असेल तर तुम्ही काय सांगाल त्यांना? बुकिंग चालू झालेत आपल्या दिवाळीपासूनच झालेत. ऑलरेडी मला वाटतं एक 40% बुकिंग आपली झालेली आहे. उरलेली 60% बुकिंग बाकी आहे. तर मी ज्यांना बुकिंग आपल्याला ह्यावर्षी शिवाय आर्ट्समधून करायचं आहे, तर तुम्ही अजून पण वाट बघत बसू नका. मे जूनला कारखान्यात येऊन बुकिंग कराल. आपल्या बुकिंग मोस्ट ऑफ स्टुडिओमध्येच क्लोज होतात. तर लवकरात लवकर या. ज्यांना ह्यावर्षी नवीन जो येईल त्याला बुकिंग मिळेल. जो टायमिंगमध्ये नाही पोहोचणार, मग माझं जुनं मंडळ असेल तरी पण त्यांना बुकिंग ती नाही मिळणार. तर हे आज मी क्लिअरली सांगतो परत. आणि मी ऑलरेडी ह्याच्या व्हिडिओ टाकलेत आणि अजून पण टाकत राहीन. तर ज्यांना यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर बुकिंग, गणपतीच नाही तर देवीसुद्धा. जर कोणाला बुकिंग करायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल, तर कोणाला काय कॉन्टॅक्ट करायचा असेल तर प्रथमेश दादाला तुम्ही करू शकता.
असं तुम्ही कुठे देवीची मूर्ती बनवता, गणपतींची मूर्ती बनवता, तर असं कुठे डेडलाईनचा प्रेशर असतो तुमच्यावरती आणि कुठल्या एंड मुवमेंटवरती असं कुठलं मंडळ आलं की आमची मूर्ती बनवा? असं होतं, दरवर्षी होतं ते, दरवर्षीची गोष्ट आहे. आपली बुकिंग मे पर्यंत म्हणजे फुल होऊन जाते आणि क्लोज होते. उरलेली देवीची बुकिंगसुद्धा असते. ती देवी बसायत एक मला वाटतं देवीची कारखान्यात हार्डली एखादी मीटिंग असते माझी, तर त्याच्यात पण होऊन जाते. बरीचशी मंडळं बुकिंग झाल्यानंतर, क्लोज झाल्यानंतर पण येतात आणि मग त्या एक्सपेक्टेशनमध्ये आपण फुलफिल करू शकत नाही, कारण वेळ, दिवस इम्पॉर्टंट असतात. त्या दिवसांमध्ये जेवढं काम होईल माझ्याच्याने मी तेवढंच घेतो. त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा काम मी घेतच नाही आणि हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे मी आधीच सांगतो, तुम्ही प्री प्लॅन करा. देवीची मंडळंसुद्धा खूप अशी झोपलेली असतात. जेव्हा गणपती विसर्जन करतात त्याच्यानंतर जागे होतात आणि मग त्यांना माहिती पडतं की आपल्याला देवी बसवायची आहे. म्हणजे वर्षभर लिटरली सगळी मंडळं झोपतात आणि नंतर जागी होतात, गणपती गेले, चला आता देवी बसवायची आहे. मग तुम्ही असा नका विचार करू तुम्हाला की देवीचं मूर्ती लगेच, कारण आपल्या मूर्त्या खूप स्पेशल असतात. सगळ्या हाती घडवल्या असतात, नेकेड असतात. तर त्या मूर्त्या बनवण्यासाठी वेळ पाहिजे असतो आणि तो वेळ नाही मिळाला तर मग ते काम नीट होत नाही. म्हणून आपण वेळेअभावी ज्या मूर्त्या असतील त्या आपण घेत नाही, लिस्टमध्ये नसतील तर. तर तुम्हाला अजून पण संधी आहे. देवीच्या मूर्त्या ज्यांना ह्या वर्षी माझ्याकडनं हवेत त्यांनी लवकरात लवकर या, म्हणजे मी प्री प्लॅन करून तुम्हाला काहीतरी नवरात्रीमध्ये देऊ शकेन. सेम तुम्ही ह्या टायमिंगला पण लेट आला तर तुम्हाला मूर्ती मिळणार नाही. तर अजून पण जागे व्हा. नवरात्रोत्सव, गणेशोत्सव जसं जागा होतो तसं तुम्ही नवरात्र उत्सवाल्यांनी पण जागे व्हा आणि आत्तापासून धडपड करा. प्रत्येक मूर्ती माझ्याकडेच नाही, ज्या मूर्तिकाराकडे तुम्हाला मूर्ती बुक करायची आहे ॲटलिस्ट त्याला टाईम मिळेल, तो प्री प्लॅन करून ठेवेल. तर माझा प्री प्लॅन असणारच आहे. तर कदाचित गणपतीमध्येच देवीची बुकिंग पण यावर्षी होईल, कारण बरेचसे जण मंडळ भेटायला येतात. तर तुम्ही वाट नका बघत बसू, माझ्या मंडळांना पण सांगतो आहे. मग तुम्हालाही नाईलाज असेल की मूर्ती मिळेल की नाही शिवाय आर्ट्समधून. तर लवकर बुकिंग करा आणि जसं सांगितलं डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस नंबर तुम्हाला मिळेलच आणि माझे पेजेसही आहेत, त्याचे लिंक्स तुम्हाला भेटतील. असं कधी तुम्ही एक्सपिरियन्स केलं कुठला प्रॉब्लेम जिकडे पेमेंट प्रॉब्लेम झालेत तुमचे, की तुम्हाला पेमेंटच नाही दिलं किंवा हाफ पेमेंट दिलं आहे आणि तुमचं पेमेंटचं प्रोसिजर काय असतं? म्हणजे तुम्ही एक फुल अमाऊंट एकत्र घेता की पार्ट पेमेंटमध्ये? नाही, मी आता जसे जसे एक्सपिरियन्स आलेत ना घाणेरडे लोकांचे, की गणपतीच्या बाबतीत पण लोक निर्लज्ज बनतात. म्हणजे त्यांना देवाशी जोडलेली भावना, जो देव घरात बसवतात त्याच्याशी ते खेळतात त्या भावनांशी आणि मग इथे मोठा उत्सव करतील. भलेही जेवण घालतील, काय अन्नदान करतील, कोणाला ट्रॉफॅज देतील, पुस्तकच देतील. ते सगळं तुमचं निरर्थक आहे, काही अर्थ नाही. त्या जिथून तुम्ही देव घेऊन येता त्याच्याच भावना दुखवाल आणि त्यालाच रडवाल आणि तो गणपती 10 दिवस बसवाल. तर ती फक्त मूर्ती बसते तिथे देवत्व नसतं. का तर कुठेतरी आम्ही आमचं सगळं फॅमिली पणाला लावून तुमच्यासाठी मूर्ती घडवत असतो आणि तुम्ही आमचेच पैसे बुडवाल तर हे तुमच्यासाठी कधीच चांगलं नाही. माझे ज्यांनी पैसे बुडवले त्यांचे एक्सपिरियन्स आलेले आहेत, त्यांनी घेतलेले आहेत. आणि माझे जसे नाही देवाच्या बाबतीत की तुम्ही एक हलक्यामध्ये घेऊच जाऊ नका कोणत्याही देवाला. जर एवढं सगळं निसर्गाने घडवलं आहे, आपण मूर्ती बनवतो, बसवतो, तर नक्कीच जिथे मृत्यू आहे तिथे जन्म पण आहे आणि तिथे देव हे असणारच. तर बरीचशी लोकं फक्त मूर्ती बसवायची म्हणून बसवतात, त्याच्यानंतर त्याच्याकडे आरती नाही करत ना काय, ती मूर्ती ठेवायची एक साईडला, मग तो वेगळाच बाजार चाललेला असतो त्यांचा. तर त्यामुळे बऱ्याचशा मंडळांनी अशा गोष्टी केल्यात की आत्ता मी आणून देतो, मी सकाळी पाठवतो, मी गुगल पे करतो. मग त्यावेळी आम्ही बोलतो चल आपल्या नेहमीच्या ओळख्यातले परिचयातले देईल आणून. त्याच्यानंतर फोन न उचलणं, त्याच्यानंतर जबाबदारी न देणं आणि चुका पण तेच करतात. जर तुम्ही गणपती बुक करताय मेमध्ये, तुमची ट्रॉली तयार नाही आहे, तुम्ही ट्रॉली तयार करत नाही आहे, तुमचा पार्ट आणून देत नाही, ट्रॉली आमची बनते करत तुम्ही गणपती बसायच्या एक महिनाभर आधीपर्यंत तुम्ही तेच सांगताय मला, तर त्याच्यात माझी चूक नाही, तुमची चूक आहे सर्वस्वी की तुम्ही मला ट्रॉली टायमिंगवरती आणून दिली नाही आहे. सेकंडली, आपण जर एक प्लॅन करतो गणपती बनवायचा आपल्याला उभा ट्रॉलीवरती, सडनली आपण प्लॅन चेंज करतो 20 दिवस आधी, तर नो डाऊट माझ्याकडे बाकीच्या मंडळाची कामं असतात स्ट्रीमलाईनला, मला त्या मूर्त्या रेडी करायच्या असतात. तुम्ही सडनली प्लॅन चेंज केला, चल मी त्यासाठी सुद्धा तुम्हाला होकार दिला, पण माझ्यासाठी ते बाकीचे आर्टिस्ट पण अवेलेबल असायला हवेत ना, की त्यांना कामं दिली. तीच कामं मी ऑलरेडी महिना 2 महिने आधी त्यांना देतो, पण एकदम एंड मुमेंटला मी काम दिलं तर तो आर्टिस्टही दुसऱ्याचं काम घेतो. मग त्यावेळी कुठेतरी आपल्या कामाला त्याचा फरक पडणारच. मग त्या मंडळाने ते समजून घ्यायला पाहिजे की आपण लेट होतो, आपण प्लॅन चेंज केला आहे, त्यामुळे आपल्याला कुठेतरी सर्वाईव्ह करावं लागतं. ह्याचा अर्थ असा नाही, बरं त्या मूर्तिकाराने तुम्हाला पूर्ण गोष्ट परिपूर्ण दिली आहे, कुठेतरी 19-20 असेल तर तुम्ही त्याच्यासाठी त्याला दोष न द्यायचा, कारण त्याने त्यासाठी पे केलेले होते तुमच्यासाठी.
पण तेच नाही झालं, मला हेच नाही मिळालं. बरं तू हे मला आधी 2 महिने आधी कमिट केलेलंस का? नाही केलंस. तुझ्या प्लॅनप्रमाणे मूर्ती चेंज करून दिली मी, तुमच्या प्लॅनप्रमाणे मूर्ती पूर्ण करून दिली आणि जेव्हा मूर्ती घेऊन गेली छान गाजली मूर्ती, त्याच्यानंतर मला सांगता की असं झालं ते तसं झालं. मग ह्याच्यात सर्वस्वी चूक तुमची आहे, माझी नाही आहे. की तुम्ही तुमच्या टायमिंगमध्ये मला गोष्टी ट्रॉली पाठ आणून दिलं नाहीत किंवा तुम्ही ती गोष्ट एकदम सडनली एंड मोमेंटवरती चेंज केली. तर ह्या गोष्टींमुळे कुठेतरी अनबॅलन्स झाल्यात गोष्टी आणि काय काय मंडळांनी पेमेंट नाही केलेत. तर आता मी टोटली ठरवलेलं आहे की माझं 70 to 80% मी पेमेंट पहिलंच घेतो. 20% सॉरी 30% बुकिंगला, 30% तुमचा गणपतीचा पाठ येईल तेव्हा, 30% तुमची मूर्ती उभी झाल्यानंतर. बाकीचे 10% आहे ते मला कॅशमध्येच द्यायचे. जर नाही दिलं तर मी मूर्ती माझ्या स्टुडिओमधून हलवायला देत नाही. तर ही गोष्टसुद्धा लोकांनी लक्षात ठेवावी की जर तुमच्या हातात पेमेंट नसेल गणपतीच्या टायमिंगला की मी जीपे करतो, जीपे होत नाही, मी चेक देतो, मी कोणत्याही गोष्टी त्यावेळी एक्सेप्ट करणार नाही. मूर्ती परत जागेवर नेऊन ठेवून देणार मी पण तेवढाच निर्लज्ज झालेलो आहे. आता तुमच्याकडूनच शिकलो आहे मी गोष्ट करायला. त्यामुळे आता मलाही देव पण बाजूला ठेवून मलाही आता प्रॅक्टिकली वागावं लागणार तुम्हा लोकांशी. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. जर आपले हातपाय बोलतात ना, अंथरूण बघून हातपाय पसरावे, ती गोष्ट लक्षात ठेवा. जर आपलं एक्सपेक्टेशन नसेल, आपल्या गल्लीतून तेवढे पैसे जमत नसतील, जर आपल्या खिशातून टाकायची ताकद नसेल, तर आपण आहे ना छोटाच 6 फुटाचा गणपती बसवावा. 10 फुटाची अपेक्षा ठेवू नये. मी स्पेशली सांगतो की बरीचशी मंडळं मी अनुभवले आहेत. मी सांगतोय की तुमचं 10 फुटाची मूर्ती घ्यायची आहे, पण त्या 10 फुटाच्या मूर्तीसाठी सुद्धा तुमच्याकडे पैसे नसतात. पण त्याच मूर्तीच्या आगमनाला तुम्हाला 50,000चा बँजो वाजवायला तुमच्याकडे पैसे असतात. तर ह्या गोष्टी आम्हाला कळतात. आम्ही पण तिथंच राहतो, तुम्ही पण तिथंच राहतात. तर असं नका समजू की मूर्तीमध्ये पैसे कापून गणपतीचा बँजो छान वाजवा ना, पण त्यासाठी सगळ्यात पहिलं ज्या मूर्तीसाठी ज्याच्यासाठी उत्सव करताय त्याच गोष्टीचे पैसे तुमच्याकडे नसतील तर तुमचा उत्सवच निरर्थक आहे. तुम्ही गणपती बाप्पासाठी जर करताय तर त्याच्यासाठी पहिलं बघा की त्याचे पैसे कसे फुलफिल कराल. तर कधीच दुसऱ्याच्या घरी दुःख साजरं करून स्वतःचा उत्सव साजरा करू नका. की देव सगळं बघत असतो. देवाचे डोळे उघडे असतात आणि गणपतीचे डोळे तर खूप मोठे मोठे आहेत आणि कान पण खूप मोठे मोठे आहेत. सगळ्या गोष्टी ऐकत असतो आणि बघत पण असतो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. मलाच नाही, इतर कोणत्याही मूर्ती करायला त्याचं जे मेहनतीचे पैसे असतील ते परिपूर्णपणे तिथे देऊन तुमची मूर्ती हलवा. नो डाऊट तो कुठे चुकला असेल तर त्याची चूक असेल तर तुम्ही त्याला की शेवटी माणूस आहे, टायमिंगचा कुठेतरी मर्यादा असते. त्याच्यानंतर एखादा बरं देणारे पण तुम्हीच असतात, एखाद्या चुकलेल्या मूर्तीकाराला मूर्ती देणारे. तर ही गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि मी पण चुकत असेल, मी पण खूप चुका माझ्याकडनं घडल्या असतील, घडत असतील, अजूनही त्या सुधारण्याचा प्रयत्न करतो. पण चुकातूनच माणूस सुधारतो हे मात्र लक्षात ठेवा. एकदा चुकतो, दुसऱ्यांदा चुकतो माणूस, तिसऱ्यांदा नाही चुकत. आणि मी आता कॉन्फिडेंटली सांगू शकतो की येणाऱ्या 2 वर्षात माझ्याकडनं काही चूक झाली असेल, मी 100% जॉब दिलेले आहेत हे छातीठोकपणे सांगू शकतो प्रत्येक मंडळाला. आणि त्याच्या मर्यादेच्या पलीकडे काम दिलेलं आहे मी. जर त्यांचे एक्सपेक्टेशन होते ना त्याच्या एक लेवल पुढे जाऊन काम दिलेलं आहे, जेव्हा त्यांच्याकडे फायनान्शियली कंडिशन पण त्यांची डाऊन होती तेव्हा. तर ही गोष्ट पण लक्षात ठेवावी की तुमच्या खराब वेळेत आम्ही सुद्धा तुम्हाला मूर्त्या दिलेल्या आहेत. तर जेव्हा तुमची चांगली वेळ येते ना 50 वर्ष, तेव्हा तुम्ही अशा मूर्तिकारांकडे करताना ते ऐकून खूप एका मूर्तिकाराला वाईट वाटतं. तर ही गोष्ट मंडळाने लक्षात ठेवावी. ज्याने आपल्याला साथ दिली ना त्याची साथ कधी सोडू नये. गेल्या वर्षी आपण बघितलं की काही मंडळांची खूप कॉन्ट्रोवर्सी झाली होती. भाविकांना, भक्तांना चांगली वागणूक दिली नव्हती. तर तुम्हाला असं वाटतं की हे असं वागणूक देऊन गणपती तरी खुश होईल? नाही, हे कॉन्ट्रोवर्सी बोलण्यापेक्षा मी बोलीन लोकच मूर्ख आहेत. जर आपल्या घरी एखादा गणपती बसवतोय, त्या गणपतीला सोडून तुम्ही दुसऱ्या गणपतीच्या दर्शनाला जाता तर त्याच्यापेक्षा मूर्ख कोणी नसेल. बरं ठीक आहे, तुम्ही जाता तर तुमची तेवढी तयारी असली पाहिजे मनाची. बहुसंख्य गर्दी असते, त्या गर्दीला सांभाळणं त्या लोकांचंही म्हणजे त्या लोकांकडेही तेवढी मॅनपॉवर असली पाहिजे ना. आणि मग त्या कुठेतरी गर्दीत असे चोर उच्चक्के असतात, ते फायदा घेतात आणि कुठेतरी त्या मंडळावर त्याचं नाव खराब होतं. आणि त्या 10 दिवसामध्ये त्या गोष्टी परिपूर्ण करायच्या असतात त्या मंडळाला, की ते दर्शन तेवढ्या लोकांना मिळवून द्यायचं असतं. तर नो डाऊट कुठेतरी त्या गोष्टी करणं गरजेचंच आहे. आणि पण मी बोलीन तुम्हाला की तुम्ही लोकं लांबून दर्शन घेतलं तरी चालेल, की असं नाही की पायाजवळच जायला पाहिजे किंवा अमुक मंडळामध्येच गणपतीचं गेलं तर तिथंच दर्शन होतं. तुमच्या घरूनही दर्शन होतं. बरं तुम्ही जर तिकडे जाताय तर तुम्हाला ते सगळं सहन करण्याची ताकदही असली पाहिजे, कारण कुठेतरी तिथे मॅनपॉवर कमी पडते. लाखोंच्या संख्येने लोक एका छोट्याशा गल्लीत येत असतील तर कोणता माणूस कुठे
पुरा पडेल. म्हणजे पोलीस असो, प्रोटेक्शन असो, माणसं असो, कार्यकर्ते असतो, रात्रंदिवस काम करतात, तरी पण ते संपत नसेल तर मग तिथे त्या पर्टिक्युलर मंडळाचा किंवा त्याचा दोष आपण मानू शकत नाही, की आपण आपली जबाबदारी असली पाहिजे, की आपण एके ठिकाणी जातोय तर आपण तिथपर्यंत कसं जायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत की फक्त ऑन कॅमेऱ्यासमोर एक येतं वेगळं, त्याच्या आतमध्ये काय असेल हे आपल्याला माहिती नसतं. तर हे म्हणजे तिथे जाऊन हे पण करणारी लोक असतात की हे प्रसिद्ध झालं आहे ह्याच्यामुळे हे लोक असे करतात तसे करतात. पेशन्स असले पाहिजेत आपल्यात जर लाईनीत उभं राहून दर्शन घ्यायचं असेल तर. आणि त्यामुळे हेच सांगेन की तुम्ही आपल्या घरचा देव सोडून दुसऱ्या देवाला जाण्यापेक्षा आधी लक्षात ठेवा की तोच देव इथे पण बसलेला आहे. लोक जे विचार करतात आजकालचे की मंडळातली आहेत ती खूप धूमधडाक्यात आगमन करतात, गणेश उत्सव करतात, पण शेवटी विसर्जनला तेच मंडळ किनाऱ्यावरती सोडून जातात मूर्ती, आणि त्या काही मूर्ती अशा खंडित होतात. आणि मग त्याच्यावरती खूप कॉन्ट्रोवर्सी होतात की मंडळांवरती दोष जातो की आगमन करतात, गणेशोत्सव करतात, पण हे विसर्जन त्यांना करायला होत नाही. पण रियालिटी तर तेच आहे की तराफी आपल्याकडे कमी आहेत. तर तुम्ही त्या जे आहेत लोक जे असे विचार करतात, तुम्ही त्यांना काय बोलाल? हां, तर ह्याच्याबद्दल मी एकच सांगेन की बरेचसे जण मी बघितलं ह्याच्यामध्ये की जसं की मी सांगतोय की जर आपल्याकडून गव्हर्नमेंट मोठ्या प्रमाणात टॅक्स वसूल करते, तर टॅक्स तुम्ही गव्हर्नमेंट सगळ्यांसाठीच करता ना. तुम्ही टॅक्सच्या माध्यमातून जो येणारा पैसा आहे तुम्ही सर्वांसाठी वापरता. मग रोड करा, हे करा, ते करा. मग उत्सव हाही आपला एक हिंदुस्थानाची शानच आहे ना. मग त्या उत्सवासाठी जर हा गणेश उत्सव, नवरात्रोत्सव जर मोठ्या प्रमाणात होत असेल तर ते सुद्धा एक गव्हर्नमेंटचंच काम आहे ना, की तुम्ही त्याला जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या परिपूर्ण करा. मग भलेही चौपाटीवरती प्रोटेक्शन ठेवता, तर त्याच्यातून कारण तुम्हीच गव्हर्नमेंट विरोध करताय ना. पीओपीने प्रदूषण होत आहे, बरं ह्याने प्रदूषण होत आहे, त्याने प्रदूषण होतं आहे, हे सगळं तुम्हीच जर पुढे करून करताय ना सगळ्या गोष्टी. तर मग ह्या गोष्टींसुद्धा काळजी घ्या ना, की त्या गोष्टी प्रॉपररित्या समुद्रात विसर्जन कशा होतील. बरं त्यासाठी आपण काय करू शकतो का, तराप आहे, मोठे जहाजं किंवा काय, ह्या तुम्ही मॅनपॉवर प्रोव्हाइड करा ना तिथे, जर तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या करताय तर. आणि जेणेकरून एक बोलतात ना की मी जर सांगितलं की बऱ्याच जणांचे व्हिडिओज बघतो मी की समुद्रात जाऊन गणपती उचलले, विसर्जन करून टाकले. बरं ते विसर्जन करताना मग त्याचे व्हिडिओ बनवून टाकतात. मग इथे गणपती पडले आहेत, तिथे गणपती पडले आहेत, तर ते विसर्जन होतात. बऱ्याच वेळी काय होतं माहिती आहे, समुद्राच्या आतमध्ये भरती असतं तेव्हा विसर्जन केलेल्या मूर्त्या त्याच आवटीच्या वेळी त्या कधी कधी बाहेर आलेल्या आहेत मूर्त्या. म्हणजे पाणी पूर्ण आत गेल्यावर त्या मूर्त्या दिसणारच आहेत ना. मग त्या मूर्त्या कोणी अशा बाहेर रस्त्यावर टाकून नव्हतं गेलेलं किंवा विसर्जन करून नव्हतं गेलं. तर खूप मोठ्या मूर्त्या आहेत त्या कधी कधी धक्का मारून विसर्जन करावे लागतात पाण्यामध्ये, काठावरती. पण ह्या वर्षी आय थिंक गव्हर्नमेंटने ज्या चौपाटीवरती प्लेट्स टाकाव्या लागतात त्या टाकल्याच नव्हत्या. त्याच्यामुळे बरेचसे गणपतीच्या ट्रॉल्या आहेत त्या रेतीमध्ये अडकत होत्या, त्या पुढे जातच नव्हत्या. तर त्यांच्याकडे पर्यायच नव्हता. पण ह्या सगळ्या गोष्टी जर दिसत होत्या तर कुठेतरी तुम्ही एक त्यासाठी स्पेशल कोर्स एक अरेंज करा ना की विसर्जनासाठी, की ह्या मूर्त्या पूर्णपणे पाण्यात कशा. आता बऱ्याचशा मूर्त्या आहेत ज्या इकडे बघतो मी विटी साईडला, तिकडच्या ज्या मूर्त्या आहेत त्या आपल्या काय बोलतात ते लालबाग गेटवे ऑफ इंडियाच्या इथे मूर्त्या विसर्जन होतात त्या साईडला. त्या मूर्त्या लिटरली क्रेनने उचलून व्यवस्थित पाण्यामध्ये विसर्जन केल्या जातात. मग तुम्ही लोक इकडे पण का तशी सिस्टम करत नाही की गिरगावला सुद्धा त्या मूर्त्या प्रॉपर सेट करून तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन करू शकता. तुमच्याकडे आहे तेवढी, जर तुम्ही एके ठिकाणी करताय तर तुम्ही ह्या साईडला पण करणं तुमचा भाग आहे. की गिरगावला मोठी संख्या जास्त आहे तर तुम्ही तिथे 4-5 तरापे ठेवा, ॲटलिस्ट तशा क्रेन ठेवा की ज्या पाण्यात पूर्णपणे गणपती नेतील. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याच हातात आहेत, तुम्हीच करायच्या आहेत ना, की तुम्हाला त्या उत्सवाला विरोध करणं किंवा त्याच्यावर टीका करणं. आणि मी बरेच सांगेन जे सोशल वर्कर आहेत की तुम्ही खूप चांगलं काम करता, त्या मूर्त्या पाण्यात विसर्जन करता नेऊन, त्याच्यानंतर ते तुटलेले फुटलेले अवशेष आहेत ते पण तुम्ही पाण्यात नव्हता. पण ह्या विसर्जन केल्यानंतरच त्या गोष्टी होतात. तर तुम्ही त्या फोटो काढून टाकण्यापेक्षा ते सोशल वर्क खूप चांगल्या पद्धतीने करा, त्याचं समाधान तुम्हाला लाभेल. आणि ते साध्य तुम्ही हे करताय की मी खूप छान काम करतोय आणि हे लोक खूप घाण काम करतायत, तर हे आधी बंद करा. तुम्ही त्या मूर्त्या जर अर्धवट अवस्थेत टाकत असाल तर तुम्ही सगळ्यात आधी तुम्हीच आपल्या उत्सवाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल एक विचित्र मॅसेज लोकांपर्यंत पोहोचवता. तर तो आधी स्टॉप करा. तुम्हाला जर खूप चांगलं काम करायचं तर तुम्ही हे सगळं म्हणजे बरेचसे जण दान करतात माहिती आहे तुम्हाला, देवळात गुप्तदान प्रकार असतो, तर तुम्हीही करू शकता. तुम्हाला ह्याच्यातून साध्य काय करायचं आहे, तुम्ही खूप चांगलं काम करताय किंवा समोरची माणसं खूप चुकीचं काम करतात का, तर नाही.
मोठा गणपती मुंबईची एक शान आहे, त्यांनी कायम राहील. आता मुंबईच नाही तर हैदराबाद, सुरत इथेही मोठे गणपतींचे उत्सव सुरू झालेत. का तर तिकडे ते लोकही मॅनेज करतातच ना. मग तसं आपली गव्हर्नमेंटसुद्धा मॅनेज करू दे. सगळ्या लोकांनी ह्यासाठी प्रयत्न करा की त्या मूर्त्या आपण अजून खोलमध्ये नेऊन कशा विसर्जन करू. तर ह्या सगळ्या गोष्टी स्टॉप करा, ज्या व्हिडिओ काढून तुम्ही टाकता इंस्टाग्राम, फेसबुकसाठी, तुमच्या छोट्याशा फेमसाठी. तर त्या फेमच्या पायथ्याने तुम्ही दुसऱ्यांचं नुकसान करताय. त्या मूर्त्या बनतात ना, त्याच्यावरती खूप साऱ्या लोकांचे रोजगार अवलंबून आहेत, खूप साऱ्या लोकांच्या भावना आहेत, खूप साऱ्या लोकांची स्वप्न आहेत, जी त्याच्यामध्ये जगतात. ती तुम्ही मारताय तिथे. आणि जसं मी सांगितलं की त्यासाठी आपण विचार करू आणि गव्हर्नमेंटने विचार करायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करता येईल ते बघा. ना की तुम्ही मोठ्या मूर्त्या बंद करा, हेच बंद करा, तेच बंद करा, हे नका करू. आणि जे आता अपकमिंग मूर्तिकारच आहेत त्यांना तुम्ही एक काय ॲडवाईस द्याल आणि त्यांना कसं सांगाल की जे आता पेमेंट प्रॉब्लेम्स होतात त्यांच्याशी कसं डील करायचं? अपकमिंग मूर्तिकार आहेत, खूप सारे नवीन मूर्तिकार दरवर्षी येतात, दरवर्षी जातात. एकतर त्याचा पूर्ण अभ्यास नसतो, त्याचं पूर्ण नॉलेज नसतं. बरं, हा मूर्तिकार माझ्या एरियातला आहे, मी छोट्या मूर्त्या बनवत होतो, पण आता मला मोठी मूर्तीची ऑर्डर आली आहे, आमच्या गल्लीतल्याच मंडळाने दिल्या. बरं, तिथे मी परत तेच सांगितलं की 50% लेसमध्ये मंडळाला मूर्ती भेटते, तर मंडळ त्या मूर्तिकारला मूर्ती देणार. बरं, तो मूर्तिकार त्याच्याकडे नाही आहेत त्या गोष्टी, त्या कुठून तरी आणणार. मग ज्याच्याकडे त्या गोष्टी घेतल्या तो त्याला देईल तेव्हा ते काम तो करणार. मग त्याची पण चूक नसते. पण चूक इथे आहे की आपल्याकडे ती गोष्ट नाही आहे किंवा आपण ती बनवू शकत नाही, तर दुसऱ्याच्या जीवावर आपण एखाद्याच्या मंडळाची मूर्ती घेणं आणि तिचं काम परिपूर्ण न करणं हे खूप चुकीची गोष्ट आहे. आणि आजकाल प्रत्येकाला वाटतं की मी खूप मोठा मूर्तिकार पटकन बनावं किंवा मी व्हावं. तर ह्यासाठी खूप अभ्यास केला आहे. आम्ही पण खूप वर्ष आमची काढले आहेत. त्याच्यानंतर कुठे आता आम्ही ह्या लाईनवरती दिसतोय तुम्हाला. तर तुम्ही पहिलं सगळ्यात आधी त्या पर्टिक्युलर माणसाकडे जावा, कोणत्या तरी शिका, काम कसं होतं, काय होतं, कशाप्रकारे बॅलन्सिंग जॉब होतात, कशाप्रकारे त्या मूर्त्या उभ्या केल्या जातात, कशाप्रकारे कामं केली जातात, ह्या सगळ्या गोष्टींचं पहिलं नॉलेज घ्या आणि त्याच्यानंतर परिपूर्णपणे तुमचा कारखाना टाका, त्याच्यात तुम्ही उतरा आणि मग काम करा. आजकाल तेच होतं आहे की बरेचसे नवीन मूर्तिकार येतात, 2-3 वर्ष मूर्त्या बनवतात आणि निघून जातात. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला त्याच्यात पाय रोवायचा तर कायमचा रोवायचा आहे, नाही तर आपण त्याच्यात पाय घालू नये. आणि मग ह्या मंडळाच्या मूर्त्या बनव, त्या मंडळाच्या मूर्त्या बनव, मग ह्याची प्राईस सोड, त्याची प्राईस सोड. आता सध्या हाच प्रकार चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही तरी समाधानी आहोत. आम्ही कोणाशी कॉम्पिटिशन नाही करत. तर तुम्ही कॉम्पिटिशन नका करू, एक देव घडवा. जसं माझं स्लोगन आहे की आम्ही देव घडवतो, आम्ही मूर्ती नाही घडवत. तर तुम्ही सुद्धा देव जेव्हा घडवाल ना, तेव्हा डेफिनेटली देव तुम्हाला साथ देईल. तुम्ही मूर्ती घडवाल ना, तेव्हा आयुष्यभर मूर्तीच घडवत राहाल फक्त तुम्ही. तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्याचा अभ्यास करूनच त्याच्यामध्ये उतरा. मग तुम्हाला पेमेंटचा प्रॉब्लेम नाही येणार किंवा तुमचा बाकीचे प्रॉब्लेम येतात ते येणार नाही. दी मोरिया टॉक्सचं सीझन 1 आहे, एपिसोड 1 आहे आणि तुमच्यापासून आम्ही सुरुवात केलं आहे. आणि मी पॉडकास्टमध्ये या सीझनमध्ये एक नवीन गेम आणला आहे, 1 वर्ड फॉर. तर तुम्ही तयार आहात? सो 1 वर्ड फॉर गणेश गल्ली. गणेश गल्ली, भव्यतेची परंपरा, संस्कृती जोपासना. 1 वर्ड फॉर साकीनाक्याचा महाराजा. सर्वात उंच. 1 वर्ड फॉर उमरखाडीचा राजा. उमरखाडीचा राजा. जल्लोष. 1 वर्ड फॉर अरुण दत्ते. दबंग मूर्तिकार. 1 वर्ड फॉर शिवाई आर्ट्स. शिवायर्सबद्दल काय बोलू मी, एक दैवत्व घडवणारा. सो दादा, खूप छान वाटलं तुमचा प्रवास, तुमची जर्नी ऐकून. आणि तुम्हाला पण हा एपिसोड आवडेल. सो जर तुम्हाला एपिसोड आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा की पुढचं मूर्तिकार मंडळ कोण पाहिजे. आणि भेटूया पुन्हा सीझन 1 एपिसोड 2 मध्ये. गणपती बाप्पा मोरया.